इस्कॉन मंदिर आहे इथे एक, पण तिथे शूटिंग वगैरे करता नाहीत. आता आपण आलेलो आहो विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये. आणि इंस्टाग्रामवर माझं पेज आहे, त्या पेजला सुद्धा लाईक करा. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व. मी अक्षय स्वागत करतो तुमचं 100 वीकेंड 100 ठिकाण या सिरीजमध्ये एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. तर आज आपण जाणार आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये असलेल्या तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या किनारी असलेल्या कौंडण्यपूर या ठिकाणी. तर कौंडण्यपूर हे खूप प्राचीन आणि ऐतिहासिक असे ठिकाण आहे. असे मानले जाते की कौंडण्यपूर हे रुक्मिणी देवीचे माहेरघर आहे. आता महाभारताच्या कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणी देवीचे हरण याच ठिकाणावरून केलेले होते, त्यामुळे या जागेला खूप जास्त असं महत्त्व आहे. कौंडण्यपूर या ठिकाणाला आधी कौंडण्यपुरी असे म्हटले जायचे, जे की आधी विदर्भाची राजधानी होती. आपल्या हिंदू धर्मातील प्रसिद्ध कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणी हरण याच भूमीतून केले होते, त्यामुळे कौंडण्यपूरला रुक्मिणीचे माहेर म्हणूनही ओळखले जाते. आजही येथे असलेली प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. जसं पंढरपूर विठ्ठल भक्तांसाठी प्रसिद्ध आहे, तसंच कौंडण्यपूरलाही विदर्भाची पंढरी म्हणतात. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला कौंडण्यपूरला यात्रा भरते, ज्यामध्ये हजारो वारकरी आणि भाविक सहभागी होतात. ही यात्रा विदर्भातील पंढरपूर यात्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे. कौंडण्यपूर हे फक्त धार्मिक स्थळ नसून इतिहास, श्रद्धा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम आहे. त्यामुळे विदर्भातील हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला हवे. सध्या आपण आलो आहोत कौंडण्यपूर येथील प्राचीन अंबिका माता मंदिरात. हे मंदिर देवी अंबिका अर्थात आदिशक्तीच्या रूपाला समर्पित असून कौंडण्यपूरमधील अत्यंत श्रद्धास्थानांपैकी एक आहे. आजही हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. स्थानिक परंपरेनुसार रुक्मिणी देवी विवाहापूर्वी अंबिका मातेच्या पूजा करण्यासाठी या परिसरात देवीच्या मंदिरात आली होती. त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण रथ घेऊन आले आणि रुक्मिणीला आपल्या सोबत घेऊन गेले. त्यामुळे रुक्मिणी हरणाच्या कथेशी या मंदिराचा संबंध जोडला जातो. नवरात्री, चैत्र आणि अश्विन महिन्यात येथे विशेष उत्सव आणि भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. स्थानिक लोकांमध्ये अशी एक प्रसिद्धी सांगितली जाते की विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि अंबिका माता मंदिर यांना जोडणारा एक गुप्त भुयारी मार्ग पूर्वी अस्तित्वात होता. याबाबत ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. अशी श्रद्धा आहे की देवीचे दर्शन करून बाहेर पडताना रुक्मिणीने याच खिडकीतून बाहेर पाहिले आणि श्रीकृष्ण आपल्या रथासह आल्याचं तिला दिसले. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं दर्शन झालेलं आहे. आणि हा असा काहीसा प्रीमाइसेस आहे मंदिराचा. मोठं झाड, हे अंबिका मातेचं मंदिर आहे. आणि याच ठिकाणी देवी रुक्मिणी दर्शनासाठी आल्या होत्या आणि याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचं हरण केलं होतं. अंबिका माता मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच तुम्हाला सुंदर अशी एक कालभैरवाची मूर्ती दिसते आणि त्यालगतच तिथे एक गौशाला सुद्धा आहे, जे की मंदिर चालवतं. ₹500 दांडी. तर अशा प्रकारे अंबिके मातेच्या मंदिरात दर्शन करून आम्ही निघालो थेट विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये, जे की अगदी वर्धा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये, जे की इथलं मुख्य मंदिर आहे. आणि या ठिकाणी खूप प्राचीन अशा मूर्त्या सुद्धा या ठिकाणी आहे. सध्या आपण उभे आहोत विदर्भाची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात. हे मंदिर वर्धा नदीच्या काठावरील एका छोट्याशा टेकडीवर वसलेले आहे.
मंदिरातून दिसणारे नदीचे निसर्गरम्य दृश्य भक्तांना शांतता आणि अध्यात्माचा सुंदर अनुभव देतो. पौराणिक कथेनुसार हेच प्राचीन कुंडलिनीपूर म्हणजेच राजा भीष्मक यांची राजधानी होती. याच ठिकाणी देवी रुक्मिणीचा जन्म झाला आणि भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणी हरण करून तिला आपल्या सोबत नेले. त्यामुळे कौंडण्यपूरला आजही रुक्मिणीचे माहेर म्हणून विशेष मान दिला जातो. या ठिकाणी समर्थ श्री सदाराम महाराज यांची समाधी आहे. येथील ज्या काही मूर्त्या आहेत त्या सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वी जुन्या मूर्त्या आहेत. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ही स्त्री प्रमुख विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती. या ठिकाणी श्री संत लहानोजी महाराज व इतर संतांची सुद्धा मूर्ती आहे. आणि ही जी मूर्ती आहे ही जवळजवळ 10,000 वर्षापूर्वी जुनी अशी मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात आपल्याला श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग या सुंदर चित्रांमधून पाहायला मिळतात. चला त्यामागचा कथा जाणून घेऊया. जर तुम्ही बाहेर ठिकाणावरून जर इथे येत असाल तर या ठिकाणी राहायची साधारण सोय तुम्हाला नक्कीच मिळेल. या ठिकाणावरनं जर तुम्ही आतमध्ये गेले तर तुम्हाला येथे महादेवाची सुंदर अशी पिंड आणि पुरातन अशी पिंड तुम्हाला दिसून येते. या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 भुयार आहेत, पण पाण्यामुळे ते त्यांनी सर्व बंद करून ठेवलेले होते. कौंडण्यपूरची सर्वात मोठी ओळख म्हणजे कार्तिकी पौर्णिमेचा पालखी सोहळा आणि यावेळी हजारोंच्या संख्येमध्ये भक्त या ठिकाणी येतात. त्यावेळी त्यांना विश्रांती करण्यासाठी हे निवासस्थान बांधून ठेवलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की वंदनीय श्री संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह सुद्धा या ठिकाणी आहे
आणि जर तुम्ही मंदिराच्या उजव्या साईडला बघितले तर याच ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची बसण्याची सुद्धा जागा आहे. असे मानले जाते की या भुयारामधून एक गुप्त भुयारी मार्ग थेट अमरावती येथील श्री अंबादेवी मंदिरापर्यंत जात होता. प्राचीन काळात राज्य घराण्याच्या सुरक्षित प्रवासासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत या भुयारी मार्गाचा वापर केला जात असे स्थानिकांमध्ये श्रद्धा आहे. येथेच डावीकडे वळल्यानंतर आपण बघू शकता की सुंदर अशी शंकर आणि पार्वतीची एक सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी बघायला मिळते. याच जागेवर श्री संत अच्युत महाराज यांची तपोभूमी होती व याच ठिकाणी त्यांची समाधी आहे. आणि हा या ठिकाणावरचा शेवटचा भुयार आहे. स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर असे कळले की पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणातील प्रवेश मंदिराने सध्याचे बंद केलेले आहे. त्यामुळे आपण कुठल्याही भुयारामध्ये प्रवेश करू शकत नव्हतो. पुरातन विभागाने येथे केलेल्या उत्खननातील प्राचीन तटबंदी, जुन्या विटा, राजवाड्यासारखे बांधकामाचे अवशेष आणि प्राचीन संस्कृतीचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे कौंडण्यपूरचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होते. हे सत्यनारायण भगवानचे एक असे मंदिर आहे जे संपूर्ण विदर्भामध्ये दुसरीकडे कुठेच नाही. हे एकमेव मंदिर जे आहे ते फक्त आणि फक्त कौंडण्यपूर याच ठिकाणी आहे. असेही मानले जाते की भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन जाताना याच परिसरात वर्धा नदीचे पाणी पिले आणि काही काळ येथे विश्रांती घेतली. म्हणूनच इतिहास, श्रद्धा, वारकरी परंपरा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर कौंडण्यपूर आणि येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आयुष्यात एकदा तर नक्कीच भेट द्यावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहो. इस्कॉन मंदिर आहे इथे एक, पण तिथे शूटिंग वगैरे करता नाही, पण बघू जर पॉसिबल झालं तर शूटिंग करू तिथे. असं होतं आहे काहीसं मंदिर विठ्ठल रुक्मिणी मातेचं. खूप प्राचीन असं मंदिर आहे आणि खूप त्या जागेला महत्त्व आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण निघत आहोत आर्वीसाठी. इस्कॉन मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो, पण त्यांनी शूटिंगसाठी परमिशन नाही दिली, त्याच्यामुळे तिथलं काही शूट करता नाही आलं. तर असा होता आजचा हा व्हिडिओ कौंडण्यपूरबद्दल. कमेंटमध्ये नक्की सांगा जी काही माहिती तुम्हाला भेटली तर ते हेल्पफुल आहे की नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर कौंडण्यपूरला जर तुम्हाला यायचं असेल तर कसं यायचं हे मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगेन.
तर ते तुम्ही नक्की वाचून घ्या आणि बघून घ्या. आणि परत भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी नवीन जागी. तर तोपर्यंत स्टे ट्यून. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील, जर तुम्हाला आपली सिरीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा माझं पेज आहे, त्या पेजलासुद्धा फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी आणि नवीन दिवशी. तर तोपर्यंत स्टे ट्यून. चलो.